नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सराव प्रश्नपत्रिका द्वितीय घटक चाचणी इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास 1. प्रश्न क्रमांक 1 अ. खालील वाक्यांत रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. डोळ्यांचे अपायकारक पोटाचे. 1. पाण्यात मिसळलेले पदार्थ सजीवांसाठी अपायकारक असतात. 2. संगणकाचा अतिवापर केल्यास डोळ्यांचे विकार होतात. ब. चूक की बरोबर ते लिहा. 1. पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते. उत्तर आहे चूक. 2. पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो. उत्तर आहे बरोबर. क. जोड्या लावा. अ गट ब गट. 1. दमट हवेतील धान्य साठा. उत्तर आहे बुरशी लागणे. 2. कोरड्या हवेतील धान्य साठा. उत्तर आहे धान्याला बुरशी न लागणे. धान्य साठ्यात औषधे ठेवणे. उत्तर आहे कीड मुंगी न लागणे. 4. कंपोस्ट खत. उत्तर आहे नैसर्गिक खत. प्रश्न क्रमांक 2 अ. प्रत्येकी 2-2 नावे लिहा. 1. नैसर्गिक खते. उत्तर आहे शेणखत, लेंडीखत. 2. उन्हाळ्यात वाळवून तयार केलेले पदार्थ. उत्तर आहे पापड, कुरड्या, सांडगे. ब. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2. 1. अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते. उत्तर आहे वाळवणे, थंड जागी ठेवणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे आणि अन्न परिरक्षक वापरणे अशा विविध पद्धतींनी अन्न टिकवले जाते. 2. स्थलांतर म्हणजे काय. उत्तर आहे प्राण्यांनी वास्तव्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचे जाणे याला स्थलांतर असे म्हणतात. 3. जमिनीचा कस कशामुळे कमी होतो. उत्तर आहे जमिनीत जास्त प्रमाणात रासायनिक खत मिसळल्यास आणि पाण्याचा अतिवापर केल्यास जमीन क्षारपड होऊ शकते व तिचा कस कमी होतो. क. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात. उत्तर आहे पिकांना योग्य व आधुनिक सिंचन पद्धती वापरून पाणी दिले जाते. कीड व रोगजंतूंची लागण थांबवण्यासाठी पिकांवर कीटकनाशके फवारण्यात येतात. बियाणे देखील पेरण्या अगोदर त्यांवर औषधे चोळून घेतात. पिकांना योग्य प्रमाणात खते घालून मातीचा कस वाढवण्यात येतो. 2. दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते. उत्तर आहे 1. दुष्काळात जलाशयांची पातळी कमी होते. काही जलाशये व जमिनी कोरड्या पडतात. 2. जनावरांना आणि माणसांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. 3. शेतीला पाणी न मिळाल्याने पिके करपून जातात. 4. दुष्काळ पडलेल्या भागातील प्राणी, वनस्पती व माणसे या साऱ्यांनाच वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो. माणसांना स्थलांतर करावे लागते कारण त्यांना तेथेच जगणे कठीण होते. ड. खालील विधानांची कारणे लिहा. कोणतेही 1. 1. खराब झालेले अन्न आपण खाण्याचे टाळतो. उत्तर आहे 1.
सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते. हे सूक्ष्मजीव शरीराला अपाय करतात. 2. खराब अन्नाचा वास आणि स्वरूप दोन्ही बिघडलेले असते. 3. अशा अन्नाच्या सेवनाने पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. 4. कधी कधी खराब अन्नाला बुरशी लागते. 5. अशा अन्नाचे पोषण मूल्य कमी होते. या सर्व कारणांमुळे आपण खराब झालेले अन्न खाण्याचे टाळतो. 2. वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. उत्तर आहे, मानवाच्या हस्तक्षेपामुळे अनेक अन्नसाखळ्या नष्ट होत आहेत. जमिनी मोकळ्या करण्यासाठी जंगलतोड होत आहे. वन्य प्राण्यांचे निवारे यामुळे नाहीसे झाले. प्रदूषण आणि हवामान बदलामुळे निसर्गाची चक्रे असंतुलित झाली आहेत. वन्य प्राण्यांच्या शिकारी देखील खूप वर्षे होत राहिल्या. या सर्व कारणांनी वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.